नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिक्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आता लगेच काही दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे आणि गणेशोत्सवमध्ये जे तुमची एंट्री गेट असतो त्या एंट्री गेटला आपण बॅनर बघितले असतील की गणेश मंडळाचे बॅनर असतात आणि तशाच पद्धतीचे काही बॅनर हा आपण बनवलेला आहे आणि त्याची PL फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। त्याची लिंक व्हिडिओच्या खाली जाऊन मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओला 1 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, पासवर्ड टाकून तुम्ही तुमची जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता आणि आपल्याला टेलिग्रामला सुद्धा फॉलो करू शकता। तिथं आपण रेग्युलर मटेरियल टाकत असतो, त्यासाठी टेलिग्रामला फॉलो करून घ्या। तर चला मित्रांनो, ती कशा पद्धतीने फाईल आहे ती मी तुम्हाला ओपन करून घेतो। ओपन करून घेतल्याच्या नंतर आता मी इथं वर 3 डॉट दिसतील, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर इथे इमेज साईज दिसेल, इथं तुम्हाला जे काय आहे ते 800 टाकून घ्यायचं आहे आणि इथं 250 काय अशा पद्धतीने हाईट आणि वेट टाकून घ्यायचे आहे तुम्हाला। त्यानंतर ठीकवर क्लिक करायचे। अशा पुढे तुमच्या काय पद्धतीने साईज येऊन जाईल। त्यानंतर आता मी जे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेला आहे त्याच्यावर आधी कुठला पण एक कलर घ्यायचा। कलर घेतल्याच्यानंतर आता जे मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते गॅलरीमध्ये जाऊन ते जे बॅकग्राऊंड आहे ते घ्यायचं आहे आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचं आहे। बघू शकता हे जे बॅकग्राऊंड आहे आपलं इथं शेड झालेलं आहे। त्यानंतर मी परत जे आहे ते गॅलरीत जातो आणि जे काही तुमच्या गणेश मंडळाचं नाव असेल ते मी टाकून घेतो। हे मी जे आहे मला माहीत आहे त्या गणेश मंडळाचं नाव मी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घेतो। बघू शकता सेट झालेला आहे। तुम्ही पण PL फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, तुम्ही पण अशा पद्धतीने काही चेंजेस करून घेऊ शकता। तुम्हाला जर वाटलं काही चेंजेस करायचे तर तुम्ही पण करू शकता। तर आता जे कुठलं आहे ते तुमच्या जिल्ह्याचं जे तालुक्याचं नाव आहे ते तुम्हाला आधी पहिले तुम्हाला वर 3 जाग्यावर गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया हे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आता जे तुमच्या गावाचं जे नाव असेल किंवा तालुक्याचं, जिल्ह्याचं जे काही नाव असेल तुमच्या एरियाचं ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तर आता आपण जे तुमच्या एरियाचं नाव आहे ते इथं टाकून घ्यायचे। तर मी टाकून घेतलेलं आहे, याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये फुल करायचे। परत गॅलरीत जाऊन जे काय आपल्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा हे अशा काही टेक्स्ट आहे हे पण तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं काय अशा पद्धतीने। त्यानंतर आता खालती 2 जे फुलं आहेत ते फुलं ॲड करून घ्यायचे, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत अशा काही पद्धतीने। त्यानंतर आता जे गणपतीचा फोटो आहे आपला डिझाईनमध्ये एक खालच्या साईडला एक तुम्हाला हे टाकून घ्यायचे। आता काय असं सर्व पद्धतीने झाल्यानंतर आता जे आपला गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे काय फोटो असेल, जर मी दिलेला तुम्हाला चांगला वाटत असेल तर ठेवायचा आहे, जर तुमच्यापाशी यापेक्षा जर चांगला असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, त्याची काही अडचण नाही। तर आता मी जे फोटो आहेत ते फोटो घेतो, याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो आणि बघू शकता हे जे फोटो आहे तो प्रॉपरलीरित्या ॲड झालेला आहे आणि जो बॅनर आहे तो सुद्धा एकदम कडक झालेला आहे। तर आता झूम करून दाखवतो मी तुम्हाला कशा पद्धतीने झालेला आहे। बघू शकता क्वालिटी एकदम क्वालिटी झालेला आहे।
तर आता जी PL फाईल आहे त्याची पण लिंक तुम्हाला मिळून जाईल. ते PL फाईल दाखवतो मी कशा पद्धतीने आहे ते एक बार. तर हे जे काय आहे ते सर्व डिलीट करून घेतो, पिक्सल लॅबमध्ये जातो आणि वर जे आहे तुम्हाला PLP ही जी आहे ती PLP आहे हीच बघू शकतो. तुम्हाला लेअर दाखवून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल PLPच आहे. PLP आहे बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एका मिनटात तुमच्या जे मंडळ असेल गावातलं त्याचं जे म्हणजे स्वागत बॅनर बनवू शकता आणि त्यांना शेअर करू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर.